लेंडी प्रधान प्रकल्प न्यायग्रस्तांच्या वतीने जे गेली 2 दिवसापासून जे उपोषण करत आहेत त्यांना मास विद्यार्थी संघटनेच्या वतीने मी श्रीकांत जाधव कबनूरकर जाहीर पाठिंबा देत आहे। आज एक लेंडी प्रकल्पग्रस्त आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माझा या मुद्द्याला जाहीर पाठिंबा। कधीपासून तुम्ही या ठिकाणी बसलात आणि तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत? मी उमाकांत दिगंबरराव वाकडे, लेंडी प्रकल्पग्रस्त आहे मी आणि आम्ही काल 22 फेब्रुवारीपासून कालपासून इथं उपोषणाला बसलेलं आहे आणि आमचे प्रमुख मागण्या आहेत। लेंडी प्रकल्प हा 1987ला याचं कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेबांनी उद्घाटन केलं, पण त्यापासून आजपर्यंत आमचे कुठलेच मागण्या पूर्ण नाहीत आणि कुठल्याच राजकीय लोकांचे याच्याकडे लक्ष नाही आणि प्रशासन याला सहकार्य करत नाही। प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि राजकीय लोकांचं लक्ष नसल्यामुळं हा प्रकल्प गेल्या 35 वर्षापासून रखडलेला आहे। याचे प्रमुख मागण्या असे आहेत, या प्रकल्पामध्ये आमचे पुनर्वसनाचे प्रश्न जे 11 गावचे आहेत, कुठल्याच गावचं पुनर्वसन अजूनही पूर्ण झालं नाही। कागदोपत्री पूर्ण झालं आहे असं अधिकारी सांगतात, पण प्रत्यक्षामध्ये कुठलंच पूर्ण झालेलं नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व गावामध्ये कुठं कुठं भूखंड कमी आहेत, कुठं कुठं जमीनच उपलब्ध नाही। अशी परिस्थिती असताना यांनी स्वेच्छा पुनर्वसन देणार असं एक मध्ये कुलृप्ती काढली आणि तशी शासनाकडून मंजुरी घेतलो असं सांगितले आम्हाला, पण अजूनही स्वेच्छा पुनर्वसनाचे पैसे किती, कोणाला किती द्यायचे, वाडी कुटुंबाला काय द्यायचं याचा कुठलाच निर्णय झालेला नाही। याची वाट बघून कुठले आमदार असतील, खासदार असतील, मला वाटते आता मात्र विधानसभेचे 10 आमदार होऊन गेले, लोकसभेचे 5 खासदार होऊन गेले, पण कुठलाच निर्णय झाला नाही। त्यामुळं आम्ही पोट तिडकीनं आणि दुसरी गोष्ट अशी, आमची धरणामध्ये जमिनी गेले, वाडी मुआवजाकरता आम्ही न्यायालयात प्रकरणं दाखल केले। न्यायालयात प्रकरणं दाखल केलात, पण त्याचे निर्णय लागून 2-2, 3-3 वर्षे होतात, तरी पण त्याचे पैसे भेटत नाहीत आणि दिले तरी कोणी लई भांडून जरी दिलं तर 50% रक्कम दिली जाते। आणि ह्याला कारणीभूत म्हणजे सबीनवार साहेब, अधीक्षक अभियंता वरल्या ऑफिसला सबीनवार साहेब म्हणून आहेत आणि त्याच्यानंतर तिथे एक प्रगणक आहे कलकोटे नावाचा, हा शेतकऱ्याचा कर्दनकाळच आहे। त्यानं गेलं शेतकऱ्याला की आडवं तिडवं बोलायचं, तुमचा निर्णय खोटा आहे, न्यायालयाने निर्णय चुकीचा दिले, वकील वेगळंच सांगतात, असं न्यायालयाला तो दोषी ठरवतो। हायकोर्टाचे निर्णय आले तरी चुकीचे समजतो आणि आम्हा शेतकऱ्याला अत्यंत त्रास देतो। त्याला खतपाणी घालणारे देशमुख आणि सबीनवार ह्या दोघाला तिघाला निलंबित करून सर्व शेतकऱ्याला न्याय जर दिला, सर्व आमच्या प्रकल्पग्रस्त आमचे धन्यवाद देतील शासनाला, असे आमचे मागणे आहेत। आणि गेल्या 87पासून आमची जी जमिनी गेले आणि आम्हाला जे 87पासून जे जमिनीचा मुआवजा दिला गेला तो अतिशय तुटपुंजा होता। 2013चा कायदा जो नवीन निघाला आहे त्या कायद्याप्रमाणे द्यावं, कारण की धरणाची किंमत सुरुवात होत असताना 56 कोटी रुपये होती, आज धरणाची किंमत काम करण्याची 2,500 कोटी झाली। 2,500 कोटी धरणाची किंमत वाढली, मग आमच्या जमिनीचे रेटसुद्धा वाढलेत। त्यामुळे आम्हाला जमिनीचे रेटसुद्धा 2013च्या कायद्याप्रमाणे दिलं तर आमचे सर्व प्रश्न सुटतील, अशी आमची शासनाला विनंती आहे। सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, त्यांना आम्हाला काम देणार म्हणले किंवा काम नसेल तर उद्योगाला पैसे देणार म्हणले, ते बी कुठं काही झालं नाही। त्यानंतर आवाड आमचा खरं तर शासनाच्या GR नुसार आवाड हा 6 महिन्याच्या आत जर आवाड पूर्ण होत नसेल, म्हणजे 4ची नोटीस सुटल्यानंतर 36 महिन्यामध्ये जर पूर्ण होत नसेल तर तो आवाड रद्द केला जातो। पण आमचे तर आवाड तसे 7-7, 8-8 वर्षे आवाड पूर्ण झालेत, म्हणजे 12-12, 80-80, 90-90 महिने आमचा आवाड पूर्ण झाला आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आवाड रद्द करावा किंवा आम्हाला विशेष पॅकेज द्यावं, धरणग्रस्ताला न्याय द्यावा, या विनंतीसाठी आम्ही इथं बसलात आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उठणार नाही। कालपासून आम्हाला 1-2 नोटीस सोडले गेले की तुम्हाला विनंती आहे, वरिष्ठ ऑफिसला तुम्हाला पाठवले गेले आणि तुमचा विचार करू, असे 50 पत्र आले आत्तापर्यंत, आम्हाला कुठलाच निर्णय झाला नाही। म्हणून आमचा या प्रशासनावर विश्वास नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो आणि हे मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उठणार नाही।